प्रत्येक सर्जनने मला सर्जरीच सजेस्ट केली आहे तो, आणि पहिल्याच सेटिंग मध्ये मला इतकं जास्त फ्री वाटतंय. नमस्कार. आपल्याकडे मॅडम आल्यात. प्रत्येक अर्ध्या तासापूर्वी मॅडम कमरेचा पट्टा लावून आले होते. तेच सांगतील त्यांना काय काय त्रास होते, त्यांनी याआधी काय काय थेरपीज घेतल्या होत्या आणि आता एका सेशन नंतर त्यांना किती रिलीफ मिळालाय. मॅडम नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली मला लंबर स्पाईन मध्ये प्रॉब्लेम होता L5-S1 मध्ये, पण आता जवळजवळ मी 1 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतेय. बरोबर. जसं की सर्जन कडे घेतेय. प्रत्येक सर्जनने मला सर्जरीच सजेस्ट केली आहे, बट या एज मध्ये मला सर्जरी करायची. किती डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरी सजेस्ट केली मॅम? 3 डॉक्टरांनी सांगितलं की सर्जरी कंपल्सरी करावी लागेल. करेक्ट. कारण माझा बल्जिंगचा इश्यू आहे. करेक्ट. त्याच्यामुळे मग थोडंसं टेन्शन आलेलं. जस्ट गुगल केलं की बाबा अजून काही ऑप्शन्स याच्यावरती मिळतील का. बरोबर. तर गुगलवरती आम्हाला हे पेन अवे हे क्लिनिक मिळालं, कायरोप्रॅक्टिस. त्याचे पण रिझल्ट म्हणजे रेटिंग्स पण खूप छान होते. करेक्ट. आणि त्यामुळे मग आम्ही इथे आलो आणि पहिल्याच सेटिंग मध्ये मला इतकं जास्त फ्री वाटतंय. लिटरली म्हणजे माझी बॉडी एकदम रिलॅक्स झाली आहे. आणि सरांनी ज्या प्रकारे सेटिंग्स केलेले आहेत, स्पाइन अलाइनमेंट केलेली आहे आणि जे काही ट्रीटमेंट केलेले आहेत, सो त्यामुळे मला खरंच खूप बेटर फील होतं. 100% शुअर की मी इथे नेक्स्ट टाइम इथेच येणार. आणि डेफिनेटली तुम्ही इथंच येऊन बरे होणार आहेत. एकही कुठल्याही पद्धतीचं औषध गोळ्यांची गरज नाही आणि सर्जरीचं गरज बिलकुल लागणार नाहीये. तर तुमच्यासारखे अनेक लोक सेम त्रासाने आता त्रस्त आहेत, जे बरेचसे डॉक्टर्स आणि बऱ्याचशा मेडिकेशन्स वरती आता आहेत. त्या लोकांना तुम्ही काय सांगाल मॅडम? त्या लोकांना मी हेच सांगेन की तुम्ही नका मेडिकेशन कडे जाऊ आणि सर्जरीज कडे जाऊ. पहिलं जे काही तुम्हाला ऑप्शन आहे, पहिलं तुम्ही इथे या, प्रॅक्टिस एकदा ट्राय करा. नंतर मग तुम्हाला वाटलंच तर मग तुम्ही सर्जरीचं डिसिजन घेऊ शकता. आय डोंट थिंक की इथे येऊन तुम्हाला त्याची गरज पडेल. डेफिनेटली. थँक्यू सो मच मॅम.